बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये धर्म परिवर्तन होत असल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। बीडचे जिल्हा अधीक्षकांवर हा आरोप झालेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी खासदार अनिल बोंडे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कुठेतरी धर्म परिवर्तन होत आहे अशा प्रकारचा आरोप बंदीवानांच्या कैद्यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। कशा प्रकारे बघताय याकडे? अतिशय गंभीर बाब आहे की बीडचा कारागृह अधीक्षक वेटर्स गायकवाड याच्यावर हे आरोप करण्यात आलेले आहे आणि खरं म्हणजे जो कारागृहाचा रक्षक आहे तोच भक्षक बनायला लागलाय। म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे कैद्यांच्या भलाईची तर तो कैद्याला प्रलोभन देऊन शिक्षेमध्ये सूट देऊन किंवा त्याला शानशोक पुरवण्याचं सुविधा देण्याचं आमिष दाखवून जर त्याचं धर्मांतर करत असेल आणि ह्या कामात जर सरकारी अधिकारी गुंतला असेल तर ती निश्चितच गंभीर बाब आहे आणि मी याचे डिटेल्स घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना याबाबत निश्चितपणे लिहिणार आहे। कारण ख्रिश्चनांमध्ये धर्मांतर करण्याचं आणि मुस्लिम धर्मांतर करण्याचं मोठ्या वेगाने संपूर्ण भारतभरच आहे। का आता धारावीमध्ये काही दिवसाच्या अगोदर अमेरिकन नागरिक सुद्धा पकडला गेला। आम्ही ज्या भागात राहतो त्या मेळघाटमध्ये आदिवासींना अंधश्रद्धेच्या माध्यमातून बरं करण्याच्या माध्यमातून रोजगार देण्याच्या माध्यमातून किंवा काही पैशाचं प्रलोभन देऊन सुद्धा धर्म परिवर्तन करायला लावतात। पण इथे तर सरकारी अधिकारीच जर कैद्यांना सांगत असेल की तुमचा धर्म बदलवा तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याची निश्चितपणे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा दखल घ्यावी आणि मी माननीय मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा याबद्दल कळवणार आहे। दुसरीकडे पाहायचं तर काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर यांच्यावर गंभीर आरोप होताना दिसत आहेत। त्यांनी जमीन जी आहे ती एका शेतकऱ्याची लाटली आणि ती लाटल्यानंतर जे शेतकरी आहे ते त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र या संदर्भात पाहायचं तर प्रतिभा धानोरकर यांचं म्हणणं आहे की माझा आणि त्या जमिनीचा संबंध नाही आहे, ती आधीच आम्ही ती अनिल धानोरकरांना विकली होती। कशा प्रकारे बघताय याकडे? कुठेतरी गंभीर आरोप आहेत। नाही, काँग्रेसवाल्यांची सवयच आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायच्या। आपण कोणीही असो जर शेतकऱ्याला तो नाडवत असेल आणि कुंपणच जर शेत खायला लागलं असेल तर ती गंभीर बाब आहे आणि खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सावकारी प्रतिबंधक कायदा केला आहे। या सावकारी प्रतिबंधक कायद्यामध्ये ज्या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, जमिना लुबाडल्या जात होत्या, अशा अनेक सावकाराच्या माध्यमातून ह्या जमिना सोडवल्या गेलेल्या आहे आणि त्या सावकारांवर खटले सुद्धा दाखल केलेले आहे, गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहे आणि त्यामुळं असं जर कोणी राजकारणी करत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे। काँग्रेसवाल्यांना ती सवय आहे, परंतु आता जर ते काँग्रेस किंवा त्यांच्या कुटुंबामधलं कोणी असेल तर त्यांनी मोठं मन करावं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नये एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।